हॅलो 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 माईक चेक पाऊस चालू झालेला आहे. पाऊस चालू झाल्याने आपण चाललो आहे आता आपल्या बाईकच्या सर्व्हिसिंगसाठी. हा आपला पूर्णपणे जो व्हिडिओ असणार आहे. ही आपली जी NS आहे, या NSची सर्व्हिसिंग करायची आपल्याला. आणि पहिल्यांदा तुम्हाला मी काहीतरी वेगळं दाखवणार आहे. आपल्या बाईकला कसं आपण मेंटेन करतो ते आणि मी कुठे करतो हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या या आजच्या ब्लॉगमध्ये. तर हा बेसिकली डेडिकेटेड असेल आपल्या NSच्या सर्व्हिसिंगसाठी. NSने आपल्याला खूप फिरवलं आहे. चला भेटू आपल्या मोटर ब्लॉगमध्ये. सो गैस फायनली मुंबईमध्ये पाऊस चालू झाला आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये ह्याचा उल्लेख होताच की या तारखेपासून पाऊस चालू होणार करून. आणि एकदम बोलतात ना ऑफिशियली जो चालू झाला आहे पाऊस तो आत्ताच झालेला आहे. हां पावसाची मजाच आहे वेगळी भाई. राईड करताना असं एकदम मस्त थंड थंड वाटतं ना. भले रेनकोट घालून राईड करतो आहे पण हवा एकदम अशी मस्त मस्त होते आणि एकदम भारी वाटते. ही फिलिंगच वेगळी आहे रे पावसाची. पावसाची राईड ह्याच्यावरती एक वेगळा विषय, वेगळा बोलतात काय बोलतात ते, वेगळा ब्लॉग बनला पाहिजे. सध्या आपल्याला खूप चांगले रिस्पॉन्स भेटत आहे तुमच्याकडून आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मला खूप लोक बोलवते भाई तुझा चॅनल डेड झाला आहे, तुझा चॅनल संपला आहे, तुला व्ह्यूज नाही आहेत, तुला चॅनलचं काही आता पुढे ग्रोथ नाही आहे. बोललो भाई ठीक आहे, आपलं काम करायचं, व्हिडिओ टाकायचं. आपल्याला काय करायचं आहे, आपलं फक्त भाई एकच असलं पाहिजे, आपली आठवण जी यूट्यूबवरती सेव्ह होत आहे. काही वर्षानंतर मी हे व्हिडिओ बघेन तर मला आठवेल भाई मी यावेळी इकडे होतो, मी इकडे गेलेलो, मी म्हणजे या वयात इथे होतो, या वयात इथे होतो. आणि त्या आठवणी ताज्या होतील आणि वेगळंच वाटेल भाई, एकदम वेगळं. म्हणजे एकदम बोलतो ना काहीतरी असं मनाला भिडणारं आणि काहीतरी वेगळं असेल. चला सिग्नल लागला आहे. मुंबईमध्ये हेच आहे रे, जरा छोट्या रस्त्यांना पण तुम्हाला असं जास्त वेळ थांबावं लागतं. त्या गाड्या बघा कशा येत आहेत. ऑफिसचा टाईम आहे ना. हां तर आपला आजचा विषय आहे आपल्या बाईकची सर्व्हिसिंग. मला असे इन पर्सन पण भेटतात लोक, तर बोलतात भाई तू इंडिया टू नेपाळ गेला आहेस या बाईकवरती, 6 ज्योतिर्लिंग केलेस, म्हणजे 12 ज्योतिर्लिंगपैकी 6 ज्योतिर्लिंग मी या बाईकवरती गेले आणि 6 ज्योतिर्लिंग आपल्या TRKवरती गेले. तर एवढी बाईक ही चालली कशी इकडे. तेव्हा बोलतो भाई खूप मेहनत आहे. पहिला तर आपला हँडलची पोझिशन चेंज केलेली, तर मी आपला एक मित्र आहे सागर कदम, वरळीला राहतो, त्याच्याकडून केला होता. आणि त्याच्यानंतर मी खूप सारा राईड केला ह्याच्यावरती. म्हणजे माझी स्टार्टिंगच मी केली की मी असं थोडा हँडल चेंज केला, कारण की आपला टुरिंगवाला थोडा पोझिशन पाहिजे होता. मला सारखे ते विचारत असतात की लोक की सर्व्हिसिंग कुठे करतो, आम्हाला पण करायची, आमची पण NS आहे, आम्हाला पण म्हणजे भाई हार्डकोर NS लवर. माझ्या बाईकची सर्व्हिसिंग मी कुठे करतो, तर ती सर्व्हिसिंग तुम्हाला ना बघून म्हणजे एकदम वाटेल चांगलं की हां भाई एकदम प्रॉपर हातामध्ये आहे बाईक. आणि एकदम मराठी माणूस आपले जे आहेत, मराठी बिझनेसमॅन, त्यांच्याकडेच आपल्या गाडीला हात लागला जातो. तर मी चाललो आहे गोरेगावला वेस्ट साईडला आहे. गोरेगाव वेस्टच आहे ना. हां गोरेगाव वेस्टला आहे. आणि लोकेशन मी तुम्हाला नंतर त्यांच्याकडून सांगेन. बाकी तुम्हाला ना माझ्या चॅनलवरती कसले व्हिडिओ आवडतात, मी मराठीमध्ये आता चालू केलं आहे, कारण की याच्यावरती पण खूप विचार केला की पहिला हिंदीमध्ये, म्हणजे पहिला स्टार्टिंगला मराठी ट्राय केला, पण तेव्हा मराठीमध्ये बोलण्यासाठी माझ्याकडे तसं कॉन्फिडन्स नव्हता. आणि आता हिंदीमध्ये मी बोलतो तर हिंदीमध्ये कधी असं वाटतं की तो टच असतो ना, तो निघून जातो आहे. म्हणजे एकदम मनापासून बोलणं, मनापासून लोकांना ऐकवणं, हे सगळं निघून जातं आहे. तर माझा प्लॅन होता की चल भाई काहीतरी आपल्याला आपल्यासाठी करायचं आहे, म्हणून मी विचार केला आणि आता आपण मराठीमध्ये स्टार्ट केलं आहे. घाई किती आहे. विनफास्ट. एक मी काल न्यूज बघितली, विनफास्ट कंपनी आहे ना, ही व्हिएतनामची कंपनी आहे. आणि ही बघायची इलेक्ट्रिक गाडी आहे. याच कलरच्या गाड्यांना आता लोक ना रेंट आपला ओला उबेर कसे आहेत तसं आहे. आणि पर किलोमीटर 8 रुपये असं काहीतरी चार्जेस आहे याचा. तर हा एक गेम चेंजर असणार. आणि याच्यामध्ये ड्रायव्हर काम करणार ना, त्याला 40,000 महिना असा जॉब, म्हणजे असं काहीतरी सॅलरी आहे. तर बघूया विनफास्टची मॉडेल आहे MP V7 कशी दिसते. वा मोठी आहे ही. तर कधी असं वाटतं ना की आपल्यापेक्षा जास्त तर डिलिव्हरी बॉईजला रेनकोट जास्त चांगले भेटतात. एक महिना त्यांच्याकडे काम करावं आणि तो रेनकोट घ्यावा असं वाटतं आता. बात तो सही आहे. हां बापरे किती ट्रॅफिक होती. कसं आता पोचतो इकडे. ॲड्रेस सांगेन तुम्हाला मी कुठे पोचणार आहे. ॲक्च्युली हा आतला एक एरिया आहे ना,
तर जसं मला पण समजत नाही, इथे एकता ट्रायपोल्स करून बिल्डिंग आहे आणि ह्याच्या समोरच इथे आपलं हे गॅरेज आहे, बाईक सेंटर. बाईक सेंटर तर इथे आपण येतो सर्व्हिसिंग करायला. हे आहे गॅरेज. तर फायनली आपण इकडे पोचलो. हे आहे बाईक केअर सेंटर. आता इथे बाईक ओपन केली आहे, ही जाईल वॉशला. वॉश करून आल्यानंतर मग सर्व्हिसला घेणार, अशी काही आपली प्रोसेस असते इथे. हे सर्व्हिस करतील प्रॉपर. तर मित्रांनो, आपण या शॉपवरती या गॅरेजमध्ये ना खूप वेळ आलो आहे, पण कधी शूट नाही केलं. आज शूट करायचं एक रिझन आहे, कारण की ह्या गॅरेजचं तसं काम आहे की मला बाकीच्या लोकांना दाखवायचं आहे की इथे आलात ना तुम्हाला ना चांगली सर्व्हिस भेटते. बेसिकली बाईक तुमची चांगली होते. आता हे आहे आपले काका. तुम्ही आता तुमच्या शॉपबद्दल मला माहिती सांगा, आपल्या सबस्क्रायबरला कसं काय आहे ते माहिती पडेल लोकांना. हाय, माझं नाव जनार्दन. माझं बाईक केअर सेंटर म्हणून गोरेगाव वेस्टला सर्व्हिस सेंटर आहे. मी सर्व ऑल टू व्हीलरचं काम करतो. त्यामध्ये बजाज, होंडा, हिरो, पुन्हा होंडामध्ये प्रॉपर ॲक्टिवा वगैरे या सर्व गाड्या आहेत. स्कूटर रेंजमध्ये ज्या सगळ्या गाड्या आहेत त्या सर्व आम्ही सर्व्हिस करतो. आम्ही 2005पासून या जागेवरती एस्टॅब्लिश आहोत. त्या अगोदर आम्ही कंपनीमध्ये बजाज ऑथोराईजला काम केलं 4 वर्ष. आम्ही 3 पार्टनर आहोत. माझं नाव जनार्दन आहे. माझे अजून 2 पार्टनर आहेत, रेड्डी आणि इम्रान. असे आम्ही 3 पार्टनर मिळून हे काम करतो. म्हणजे एकदम सर्टिफाईड आहेत, म्हणजे बजाजमध्ये काम करून मग इथे आलेत. म्हणजे त्यांना एकदम बोलतात ना, एकदम प्रोफेशनल हातामध्ये तुमची बाईक असणार आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला थोडंसं हायलाईट करून सांगणार की इथे आला तर तुम्हाला काय बघायला भेटणार आहे. तर आता आपल्या बाईकवरती जसं की कोण सर्व्हिसला आला तर ती पहिली स्टेप काय काय असतात? म्हणजे प्रथम आमच्याकडे कोणी सर्व्हिसला जेव्हा गाडी येते तेव्हा आम्ही प्रथम पहिली एक ट्रायल मारतो. ट्रायल मारून पहिली चेक करतो गाडी. त्यामध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम वाटतो, काय म्हणजे काय इश्यू आहे त्याच्यामध्ये, ते सगळे आम्ही स्वतः पहिले हे करतो. त्यानंतर आम्ही कस्टमरला विचारतो की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. त्यानंतर कस्टमरचे आणि आमचे प्रॉब्लेम, त्यामध्ये नंतर आम्ही कस्टमरला एक हे सांगतो की बाबा हे प्रॉब्लेम गाडीमध्ये आहे, तुम्हाला हे करावं लागेल, हे जास्त नीड आहे. म्हणजे जे तुम्ही पोस्टपोन करू शकता तेही काही सांगतो की बाबा हे आत्ता तुम्ही नंतर करू शकता. असं सर्व काही जे असेल ते डिटेल बोलून घेतो. त्यानंतर कस्टमरच्या ह्याच्यानुसार म्हणजे त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही बाकीच्या गाड्या म्हणजे जे काय असेल ते बाकीचं काम करून देतो. त्यामध्ये आमचा मुख्य उद्देश असतो सर्व्हिसिंगच्या अगोदर आम्ही पहिली वॉशिंग करून घेतो गाडी आणि त्यानंतर आमचं बाकीचं कामाची प्रोसिजर आम्ही चालू करतो. तर ही पूर्ण प्रोसेस आहे इथे बाईक आल्यानंतरची. आणि मी तुम्हाला दाखवेनच माझी बाईक कशी झाली. आणि मी ह्याच्या आधी जेवढ्या पण राईड्स केलेत ना, ह्याच्यामध्ये मी मुंबई टू नेपाळ आणि 12 ज्योतिर्लिंग, त्यामधले 6 ज्योतिर्लिंग मी NSवरती केलेत. तर हे सगळे करण्याचं एक बॅकबोन म्हणजे हे, मी कुठेही माझ्या गाडीला काय झालं तर मी यांना कॉल करायचो, असं झालं आहे. तर मग बोलायचे की ठीक आहे सर, तू आहेस तिथेच, हे कर ते कर. म्हणजे कॉलवरती पण गाईड करून त्यांनी गाडी आमची एक वेळ अशी झाली बनवली आहे. अशी नॉर्मली फक्त काय छोटं मोठं कामच येतात. आणि असं खूप काही आहे जे यांच्याकडून आम्हाला म्हणजे हेल्प होते. तर हे एकदा आला तर तुम्ही इथे सारखे याल. मी 2014-15 हां मी 2014-15पासून मी स्वतः इथे यायला चालू झालो. माझी शाईन होती आधी, शाईनवरती मी ते स्टार्ट केलं. नंतर NSवरती, आता NS आपल्याकडे आहे, शाईन तर नाही आहे पण NS आहे. तर आता इथे आणि इथेच आपलं येणं असतं. तर हे असं आहे आपलं शॉप. सर्व्हिसमध्ये आम्ही डिटेलमध्ये काम करायचं तर आमचं ऑइल चेंज, ऑइल फिल्टर, पेट्रोल फिल्टर, एअर फिल्टर या सर्व गोष्टी आम्ही चेक करतो. त्यानंतर जी गोष्ट जरूरत आहे रिप्लेस करण्याची ती आम्ही रिप्लेस करतो. ऑइल तर आम्ही चेंज केलं आहे. ऑइल ह्या गाडीचं आम्ही ऑइल काढलं आहे. ऑइल फिल्टर पण आम्ही चेंज केलं आहे, ऑइल फिल्टर पण काढलं आहे. आणि बाकी याचे मागचे पुढचे डिस्क ब्रेक, ज्यामध्ये आता आम्हाला पुढचे डिस्पॅड चांगले वाटले, आम्ही रिअर डिस्पॅड चेंज केले आहेत. आणि याच्यासोबत आम्हाला एअर फिल्टर आम्हाला एक खराब वाटला. यामध्ये हा जुना एअर फिल्टर आहे, तो आम्ही नवीन एअर फिल्टर टाकणार. हा एअर फिल्टर आम्ही चेंज करतो आहे, बजाजचा ओरिजिनल एअर फिल्टर आहे. ऑइल फिल्टर आम्ही आता ह्याचा चेंज करणार आहोत. हा ऑइल फिल्टर आहे. ह्याच्यामध्ये आम्ही स्पार्क प्लग चेक करतो, पुन्हा दोन्ही केबल्स, क्लच केबल, ॲक्सिलेटर केबल, ह्या सर्व गोष्टी आम्ही चेक करतो. जी गोष्ट जरूर आहे चेंज करण्याची ती आम्ही चेंज करतो यामध्ये. आणि हे आमची एक पिरियडिक सर्व्हिस आहे. ह्याच्या एक्स्ट्रा म्हणजे काही मेजर काम असतं गाडीमध्ये तर ते एक्स्ट्रा आम्ही पहिलं कस्टमरला सांगून आम्ही ते मॅनेज करतो. आमच्या बाईक केअर सेंटरमध्ये जर तुम्हाला कधी व्हिजिट करायची असेल आणि तुमची बाईक कधी आम्हाला दाखवायची असेल, तुम्हाला आमच्याकडून काही सजेशन पाहिजे असेल तर आमच्या वर्कशॉपला येण्यासाठी तुम्हाला गोरेगाव वेस्ट एक सिद्धार्थनगर रोड, ओल्ड सिद्धार्थनगर रोड नंबर 2 एरियाचं नाव आहे,
आणि एक एकता ट्रायपोलिस म्हणून एक टॉवर आहे. त्या एकता ट्रायपोलिस टॉवरच्या बरोबर समोरच वर्कशॉप आहे. तुम्हाला SV रोड आणि रिंग रोड ह्या रोडच्या 2 रोडच्या मध्येच एक सर्व्हिस रोडला ओल्ड सिद्धार्थनगर रोड नंबर 2 म्हणून एक रोड आहे. त्या रोडवरती तुम्हाला आमचं वर्कशॉप एस्टॅब्लिश आहे. तिथे आम्ही तुम्हाला भेटू. मला तर तुम्ही ओळखतात, माझं नाव जनार्दन. हे माझे पार्टनर दुसरे इम्रान आणि हे तिसरे पार्टनर रेड्डी. आम्ही तिघेजण मिळून एकत्र 2005पासून आम्ही एकत्र इथे वर्कशॉप चालू केला आहे. तुम्ही आमच्या वर्कशॉपला जरूर व्हिजिट करा. तुम्हाला आमच्याकडून 100% सॅटिस्फॅक्शनचा रिपोर्ट मिळेल. तर आपली गाडी रेडी झालेली आहे आणि आता चाललेत टेस्ट करायला की गाडीमध्ये काय कमी जास्त आहे का. आणि इथे यायचं म्हणजे एक मेन रिझन म्हणजे की हे जे आहेत ना तिघे पण मस्त काम करतात. बाईकला एकदम प्रॉपर मेंटेन ठेवतात. म्हणजे काय पण असेल ना तुम्हाला सांगणार की पहिला हा खर्च आहे, या खर्चामध्ये एवढे 3 कामं आहेत, या 3मधले तुम्ही 2 करू शकता, एक नाही केलं चालेल, नेक्स्ट टाईम करा. पण ते असं नाही की त्याच्यामुळे आपला काही इश्यू होणार. तर तसंच ते सजेस्ट करतात. आपला जो खर्च आहे ना तो कमीत कमीमध्ये होतो आणि यांचं लेबर पण कमी आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेन बिल माझा किती झाला, काय काय चेंज केलं आणि सगळं काही तुम्हाला दाखवेन. आता थोड्या वेळात ते येतील गाडीमध्ये. आणि हे यांचं लोकेशन आहे. हे वरती बोर्ड, हे इथे बोर्ड बघू शकता. आणि ही बिल्डिंग आहे समोर. बघू कशी आपली आता गाडी झालेली आहे. आणि हा आपला बिल आहे. तर बिल तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. काही अशा प्रकारे आपला बिल आहे, बघू शकता. तर याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला सांगतो. पहिली तर आहे सर्व्हिसिंग आणि वॉशिंग, त्याच्यामध्ये 750 आहे. त्यानंतर मग इंजिन ऑइल आहे 1450, ब्रेक ऑइल आहे त्या 60 रुपये. आणि असा पूर्ण काही आपला बिल आहे जो आहे 2980. तर 2980मध्ये आपली सर्व्हिस होते. मी 6 महिन्यातून एकदा करतो. एकदा सर्व्हिस होते आणि चांगली सर्व्हिस होते. तर हा व्हिडिओ एवढाच होता. इथून आता मी जाईन, मोटो ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटेल. चला आता निघूया. पाऊस पडतो रिमझिम. निघायला लागलं की पाऊस चालू होता, काय समजत नाही. बाईक रेडी झालेली आहे. बाईक सर्व्हिस केली की लगेच गाडीमध्ये चेंजेस झाले. असं वाटतं की एकदम आता स्मूथ झाली गाडी, स्मूथ. मस्त चालले गाडी, मस्त चालले.